नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपला आहे इंग्लिश रीडिंगचा डे 3। आपण याच्या पहिले 2 व्हिडिओ पाहिले आहे। आशा करतो का तुमची इंग्रजी थोडी सुधारली असेल। तर आज आपण बघणार आहे की मोठाले सेंटेन्स कशा प्रकारे आपण वाचायचे। तर व्हिडिओला सुरू करण्याच्या पहिले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी वाचता लिहिता बोलता आली पाहिजे। तर चला चालू करू आजच्या व्हिडिओला। तर सर्वात पहिले आपण आपल्याबद्दल माहिती घेऊ। अबाउट मायसेल्फ म्हणजे स्वतःबद्दल आपण कोणते सेंटेन्स बोलू शकतो। जसं पहिला आहे आय एम अ बॉय, मी मुलगा आहे। आय एम अ गर्ल, मी मुलगी आहे। माय नेम इज राजू, माझं नाव राजू आहे। आय एम 10 इयर ओल्ड, मी 10 वर्षाचा आहे। आय लिव्ह इन अ विलेज, मी गावात राहतो। तर तुम्हाला इंग्रजी अशी वाचायची आहे। चला म्हणा माझ्या पाठोपाठ। आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, माय नेम इज राजू। आता याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं नाव टाकू शकता। आय एम 10 इयर ओल्ड, आय लिव्ह इन अ विलेज। आय लिव्ह इन अ सिटी म्हणजे मी शहरात राहतो। आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो। आय ॲम इन क्लास 5, मी 5वीत आहे। आय लाईक टू रीड, मला वाचायला आवडतं। आय लाईक टू प्ले, मला खेळायला आवडतं। तर आता फक्त इंग्रजी वाचू आपण। चला माझ्यासोबत म्हणा। आय लिव्ह इन अ सिटी, आय गो टू स्कूल, आय ॲम इन क्लास 5, आय लाईक टू रीड, आय लाईक टू प्ले। हे सेंटेन्स तुम्हाला दररोजच्या आयुष्यामध्ये पण कामी येणार। तर याचा सराव करा आणि रोज हे बोलत जा। याच्याने तुमची इंग्रजी पण सुधारेल आणि तुम्ही पण शकणार आणि बोलू पण शकणार। आता पुढचे सेंटेन्स पाहू आपण फॅमिलीबद्दल म्हणजे आपल्या कुटुंबाबद्दल कोणते सेंटेन्स आपण बोलू शकतो वाचू शकतो। तर पहिला आहे धिस इज माय फादर, हा माझा बाबा आहे। धिस इज माय मदर, ही माझी आई आहे। ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे। शी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे। माय फादर इज अ टीचर, माझे वडील शिक्षक आहेत। तर आता इंग्रजी म्हणा। धिस इज माय फादर, धिस इज माय मदर, ही इज माय ब्रदर, शी इज माय सिस्टर, माय फादर इज अ टीचर। तर अशा प्रकारे प्रॅक्टिस करा। माय मदर इज अ डॉक्टर, माझी आई डॉक्टर आहे। माय ब्रदर इज अ टॉल, माझा भाऊ उंच आहे। माय सिस्टर इज शॉर्ट, माझी बहीण बुटकी आहे। वी आर हॅपी, आम्ही आनंदी आहोत। वी लिव्ह टुगेदर, आम्ही एकत्र राहतो। तर आता इंग्रजीत बोला। माय मदर इज अ डॉक्टर, चला म्हणा माझ्या पाठोपाठ। माय ब्रदर इज टॉल, माय सिस्टर इज शॉर्ट, वी आर हॅपी, वी लिव्ह टुगेदर। आता आपण पाहू शाळेमध्ये आपण कोणते सेंटेन्स बोलू शकतो किंवा वाचू शकतो स्कूलबद्दलचे। तर पहिला आहे धिस इज माय स्कूल, ही माझी शाळा आहे। माय स्कूल इज बिग, माझी शाळा मोठी आहे। माय क्लासरूम इज क्लीन, माझा वर्ग स्वच्छ आहे। वी रीड अँड राईट, आम्ही वाचतो आणि लिहितो। वी प्ले गेम्स, आम्ही खेळ खेळतो। आता इंग्रजीत म्हणू आपण। चला म्हणा। धिस इज माय स्कूल, माय स्कूल इज बिग, माय क्लासरूम इज क्लीन, वी रीड अँड राईट, वी प्ले गेम्स। द बेल रिंग्स, घंटा वाजते। द टीचर्स टीचेस अस, शिक्षक आम्हाला शिकवतात। आय राईट विथ अ पेन, मी पेनने लिहितो। आय ड्रॉ पिक्चर्स, मी चित्र काढतो। आय लव माय स्कूल, मला माझी शाळा आवडते। आता इंग्रजीत म्हणा। द बेल रिंग्स, द टीचर्स टीचेस अस, आय राईट विथ अ पेन,
आय ड्रॉ पिक्चर. आय लव माय स्कूल. नेचरशी संबंधित सेंटेन्स शिकू. नेचर म्हणजे निसर्ग. तर चला, पहिलं सेंटेन्स आहे द सन रायझेस म्हणजे सूर्य उगवतो. द सन सेट्स म्हणजे सूर्य मावळतो. द मून शाईन्स चंद्र चमकतो. द स्टार ट्विंकल तारे लुकलुकतात. द स्काय इज ब्ल्यू आकाश निळं आहे. तर आता म्हणा इंग्रजीचे सेंटेन्स. द सन रायझेस. द सन सेट्स. द मून शाईन्स. द स्टार ट्विंकल. द स्काय इज ब्ल्यू. द क्लाउड आर व्हाईट ढग पांढरे आहेत. द रेन फॉल्स पाऊस पडतो. द विंड ब्लोज वारा वाहतो. द ट्री इज ग्रीन झाडं हिरवे आहे. द फ्लावर्स ब्लूम फुले फुलतात. तर आता इंग्रजीचे म्हणा. द क्लाउड्स आर व्हाईट. द रेन्स फॉल्स. द विंड्स ब्लोज. द ट्रीज इज ग्रीन. द फ्लावर्स ब्लूम. आपण प्राण्यांसंबंधी सेंटेन्स बघू. जसं पहिलं आहे द काऊ गिव्स मिल्क गाय दूध देते. द डॉग बार्क्स कुत्रा भुंकतो. द कॅट ड्रिंक्स मिल्क मांजर दूध पिते. द हॉर्स रन्स फास्ट घोडा वेगाने धावतो. द लायन इज स्ट्रॉंग सिंह बलवान आहे. तर आता इंग्रजीचे म्हणून पहा माझ्या पाठोपाठ. द काऊ गिव्स मिल्क. द डॉग बार्क्स. द कॅट ड्रिंक्स मिल्क. द हॉर्स रन्स फास्ट. द लायन इज स्ट्रॉंग. द टायगर इज ब्रेव वाघ शूर आहे. द गॉड्स इट्स ग्रास शेळी गवत खाते. द हेन लेज एग कोंबडी अंडी घालते. द डक स्विम्स बदक पोहते. द बर्ड्स फ्लाईज पक्षी उडतो. तर आता इंग्रजी म्हणा. द टायगर इज ब्रेव. द गॉड्स इट्स ग्रास. द हेन लेज एग्स. द डक स्विम्स. द बर्ड्स फ्लाईज. आता आपण घरी वापरण्यात येणारे सेंटेन्स शिकू. पहिला आहे दिस इज माय हाऊस हे माझं घर आहे. माय हाऊस इज स्मॉल माझं घर लहान आहे. द डोअर इज ओपन दार उघडं आहे. द विंडो इज क्लोज खिडकी बंद आहे. द बेड इज सॉफ्ट पलंग मऊ आहे. तर आता इंग्रजी म्हणून पहा. दिस इज माय हाऊस. माय हाऊस इज स्मॉल. द डोअर इज ओपन. द विंडो इज क्लोज. द बेड इज सॉफ्ट. द चेअर इज हार्ड खुर्ची कठीण आहे. द टेबल इज बिग टेबल मोठा आहे. द फॅन इज ऑन पंखा सुरू आहे. द लाईट इज ब्राईट लाईट तेजस्वी आहे. द रूम इज क्लीन खोली स्वच्छ आहे. तर आता म्हणून पहा तुम्ही इंग्रजीचे सेंटेन्स. द चेअर इज हार्ड. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर माझ्या पाठोपाठ वाचा म्हणजे तुम्हाला पण येणार. चला म्हणा पुढचं सेंटेन्स. द टेबल इज बिग. द फॅन इज ऑन. द लाईट इज ब्राईट. द मून इज क्लीन. आता आपण फूडशी संबंधित म्हणजे अन्नाशी संबंधित आपण सेंटेन्स वाचून पाहू. आय ईट राईस मी भात खातो. आय ड्रिंक मिल्क मी दूध पितो. आय लाईक फ्रूट्स मला फळं आवडतात. आय लाईक व्हेजिटेबल्स मला भाजी आवडते. द ॲपल इज रेड सफरचंद लाल आहे. तर इंग्रजी आता तुम्हीच वाचून बघा. चला वाचा. आय ईट राईस. आय ड्रिंक मिल्क. आय लाईक फ्रूट्स. आय लाईक व्हेजिटेबल्स. द ॲपल इज रेड. मँगो इज स्वीट आंबा गोड आहे. द लेमन इज सोर लिंबू आंबट आहे. द शुगर इज व्हाईट साखर पांढरी आहे. द टी इज हॉट चहा गरम आहे. द वॉटर इज कोल्ड पाणी थंड आहे. तर आता इंग्रजीचे सेंटेन्स वाचा.
द मँगो इज स्वीट. चला म्हणा माझ्या पाठोपाठ. द लेमन इज सोर. द शुगर इज व्हाईट. द टी इज हॉट. द वॉटर इज कोल्ड. तुम्हाला जोराजोराने हे सेंटेन्स बोलायचे आहे, कारण तुम्ही जोपर्यंत तुमच्या तोंडातून इंग्रजी निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला वाचता येणार नाही. भलाही चुकलं तरी चालते, काही होत नाही, कारण विद्यार्थ्याचा गुणधर्म आहे चुका आणि शिका. आपण आता पाहू डेली ॲक्शन म्हणजे दैनंदिन कृती संबंधित कोणते कोणते सेंटेन्स आपण वाचणार आहोत. तर पहिला आहे आय गेट अप अर्ली. मी लवकर उठतो. आय ब्रश माय टीथ. मी दात घासतो. आय वॉश माय फेस. मी चेहरा धुतो. आय टेक अ बाथ. मी अंघोळ करतो. आय ईट ब्रेकफास्ट. मी नाश्ता करतो. तर आता तुम्हीच वाचा इंग्रजीचे सेंटेन्स. म्हणा आय गेट अप अर्ली. रोज म्हणायचं आय गेट अप अर्ली. आय ब्रश माय टीथ. आय वॉश माय फेस. आय टेक अ बाथ. आय ईट ब्रेकफास्ट. असे सेंटेन्स तुम्ही दररोज बोला. पुढचं आहे आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो. आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचतो. आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो. आय प्ले फुटबॉल. मी फुटबॉल खेळतो. आय स्लीप ॲट नाईट. मी रात्री झोपतो. आता इंग्रजीचे सेंटेन्स बोला. आय गो टू स्कूल. हे सेंटेन्स दररोज बोलायचे, दररोजच्या वापरातले पण आहे आणि अशाने तुमची इंग्रजी पण सुधारेल. इंग्रजी तर वाचता तर येणार पण तुम्हाला बोलता पण येणार. तर बोला आय रीड अ बुक. आय राईट अ लेटर. आय प्ले फुटबॉल. आय स्लीप ॲट नाईट. आता आपण अदर सेंटेन्स बघू. जसं पहिलं आहे द बस इज लेट. बस उशिरा आली. द ट्रेन इज फास्ट. ट्रेन जलद आहे. द कार इज रेड. गाडी लाल आहे. द बाईक इज न्यू. बाईक नवीन आहे. द शॉप इज नियर. दुकान जवळ आहे. आता इंग्रजीत वाचा. म्हणा द बस इज लेट. चला म्हणा माझ्या पाठोपाठ. द ट्रेन इज फास्ट. द कार इज रेड. द बाईक इज न्यू. द शॉप इज नियर. द मार्केट इज बिग. बाजार मोठा आहे. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलावर आहे. द पेन इज इन द बॉक्स. पेन डब्यात आहे. द बॉल इज अंडर द चेअर. चेंडू खुर्चीखाली आहे. द कॅट इज ऑन द रूफ. मांजर छतावर आहे. तर आता इंग्रजीत बोला. द मार्केट इज बिग. द बुक इज ऑन द टेबल. द पेन इज इन द बॉक्स. द बॉल इज अंडर द चेअर. द कॅट इज ऑन द रूफ. आता आपण एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू, म्हणजे आत्तापर्यंत जेवढे वाचले त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा, कारण दररोज 100 सेंटेन्स आपल्याला वाचायचे आहे, तेव्हाच इंग्रजी वाचता लिहिता येणार, बोलता येणार. तर पहिलं सेंटेन्स आहे ही इज अ गुड बॉय. तो चांगला मुलगा आहे. शी इज अ गुड गर्ल. ती चांगली मुलगी आहे. द बेबी इज स्मॉल. बाळ लहान आहे. द मॅन इज ओल्ड. माणूस म्हातारा आहे. द वुमन इज यंग. बाई तरुण आहे. तर आता इंग्रजीत बोला. ही इज गुड बॉय. शी इज अ गुड गर्ल. द बेबी इज स्मॉल. द मॅन इज ओल्ड. द वुमन इज यंग. द फार्मर वर्क्स हार्ड. शेतकरी कष्ट करतो. द टीचर इज काइंड. शिक्षक दयाळू आहेत. द डॉक्टर हेल्प्स अस. डॉक्टर आपली मदत करतात. द पोलिसमॅन इज ब्रेव. पोलीस शूर आहे. गॉड इज ग्रेट. देव महान आहे. तर अशा प्रकारे आपण 100 सेंटेन्स शिकलेले आहे. पण इंग्रजीत म्हणायचं राहिलं तर चला म्हणा. द फार्मर वर्क हार्ड. द टीचर्स इज काइंड. द डॉक्टर्स हेल्प अस. द पोलिसमॅन इज ब्रेव. गॉड इज ग्रेट. तर अशा प्रकारे 100 सेंटेन्स झालेले आहे. एक काम करा, हे 100 सेंटेन्स तुम्ही आपल्या बुकामध्ये पण लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला वाचता येणार. जर कोणता वाचता नाही आलं तर तुम्ही व्हिडिओ परत पाहू शकता, कारण आपलं चॅनल तर फ्री आहे. मग सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओला. त्यांना पण, आपल्या मित्राला, भाऊ बहिणींना पण लिहिता बोलता वाचता आली पाहिजे का नाही इंग्रजी.
तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टोरी कशी वाचायची हे शिकू. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.